आज शिकणार आहोत। हे बघा मिनी डॉट पाडून घेतले, 12 फुलं शिकणार आहेत, छोटे छोटे आणि सिंपल, जेणेकरून ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणते। हे बघा अशा पद्धतीने मी चम्मच घेणार आहे आणि चम्मचने बघा अशा पद्धतीने आपल्याला असं करायचं आहे आणि खाली करायचे थोडं दांडीसाठी। आणि आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी छोटा ब्रश घेतलेला आहे किंवा आपण मार्कर घेऊ शकतो आणि अशी पानाची डिझाइन काढू शकतो। बघू शकता तुम्ही, खूपच सुंदर आणि सोपी डिझाइन आहे। तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला ही नक्कीच येईल। पूर्ण व्हिडिओ बघा, यूजफुल व्हिडिओ असतात माझे। अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी पानाची दांडी वगैरे काढून घ्यायची आहे। इथूनही थोडंसं हे बघा किती सुंदर असं मी सिंपलच दाखवणार आहे, कारण मी भरपूर व्हिडिओ टाकले आहेत। हे कोणाला अगदी येतच नसेल तर त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे। अशा पद्धतीने हे बघा गोल करून फक्त सिंपल आपण आता 4 कळीचंच फूल शिकणार आहोत। आपल्याला असं करून इकडून असं करायचं आहे आणि इकडून असं, फक्त सिंपल फूल। मध्ये कलरही आपण टाकू शकतो। हे बघा हेही आपलं फूल झालं। देवाऱ्यासमोर किंवा उंबरेटा बाहेर सारखे हे फुलं टाकले तरी चालतात। तिने मार्करनेही आपण थोडंसं आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि मी मार्कर घेणार आहे। मार्करनेही आपल्याला फिरतं फूल काढून दाखवायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने मार्करनेही फिरतं फूल आपण तयार करू शकतो। खूपच सुंदर आणि सोपी पद्धत आहे। खराब मार्कर असेल तर तुम्ही नक्कीच या मार्करने असं फूल काढून बघा, कारण अर्ध्या मिनिटात अगदी तयार होणारं फूल आहे। माझे जेल रंगोली चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे, याच्यात कलरही तुम्ही टाकू शकता। हे बघा अशा पद्धतीने फक्त मी एक कलर टाकून दाखवणार आहे, इथंही तुम्ही कलर टाकू शकता। अशा पद्धतीने कलरही टाका। आणि हे बघा मी बर्ड्सने दाखवणार आहे, बर्ड्सने सुद्धा तुम्ही फुलाची अशी डिझाइन शिकू शकता। हे बघा फक्त मी बर्ड्स घेतला आहे अशा पद्धतीने, आणि बर्ड्सने हे बघा अशा पद्धतीने आपल्याला फक्त बाहेर फेकत जायची रांगोळी। खूपच सुंदर आणि सोपं फूल आहे। आता गणेश उत्सव आहे, त्याच्यासाठी खास गणपती समोर किंवा बाहेर आपण या फुलं टाकून बॉर्डर डिझाईनही तयार करू शकतो। हे बघा इझिली आपलं अर्ध्या मिनिटात असं फूल तयार झाले। तुम्ही नक्की ट्राय करा। खूपच सोप्या पद्धतीने मी दाखवते, कारण जास्त कठीण मी दाखवत नाही। ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी मी खास व्हिडिओ आणत असते शिकण्यासाठी। नक्कीच चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। हे बघा अशा पद्धतीने सुंदर असं आपलं फ्लावर, आणि तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता अशा पद्धतीने। इथेही छोटासा आपल्याला डॉट टाकून घ्यायचा आहे। मिनी सॉसची बॉटल घेतली आहे आणि त्याच्यातली कलर भरून घेतले अशा पद्धतीने। हे बघा अशा पद्धतीने एका बोटानेही आपण फ्लावर डिझाइन शिकू शकतो। इकडं हे बघा अशा पद्धतीने सिंपल असं 5-6 सेकंदात हे फूल तयार होणार आहे। खूपच सुंदर आणि इझी। त्याच्यातही आपण कलर टाकू शकतो, फक्त हे कलर टाकायचं आहे आपल्याला। अशा पद्धतीने हे बघा मोठंही फूल शिकू शकतो। याला लांबवर दांडी घ्यायची आहे थोडीशी अशा पद्धतीने। हे बघा हे अशा फुलांचे आपण सारखे डॉट टाकून आपल्याला बॉर्डर डिझाइन ही तयार करू शकतो। आपण 10-12 आपल्याला असे डॉट टाकून घ्यायचे आहेत उंबरेटा बाहेर, आणि अशा पद्धतीने हे आपण टाकू शकतो। फक्त आपल्याला कलर टाकायचा असेल तर टाकायचा, नाही तर व्हाईट कलरही चालेल। अशा पद्धतीने दुसराही कलर टाकता येतो। यालाही आपण अशा पद्धतीने 1, 2 आणि 3 आणि 4च ठिकाणी फिरवणार आहोत, कारण हे बघा अशा पद्धतीने 3 वेळा आपल्याला हे वेगळं फूल झालं।
इथं जागा नाही म्हणून व्यवस्थित आलं नाही आहे, नाहीतर खूपच सुंदर असं आपलं फ्लावर येतं, बघू शकता तुम्ही। अशा पद्धतीने आपण कळीही काढू शकतो बघा, अशा पद्धतीने फक्त कळी थोडीशी आपल्याला रांगोळी टाकून घ्यायची अशा पद्धतीने, डार्क अशी। हे बघा अशा पद्धतीने ही फुलाची डिझाइन आपण काढू शकतो। हे बघा थोडं बोटाने आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। नक्कीच हे फ्लावर तुम्ही यूज करा। थोडं ह्या कोपऱ्याला आपल्याला अशा पद्धतीने थोडं कॉर्नर काढत जायचं। हे बघा अशा पद्धतीने थोडंसं म्हणजे व्यवस्थित असं आपलं फ्लावर दिसेल, फ्लावर किंवा कळी। याच्यातही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे, मी कलर काय दाखवत नाही आहे। अशा पद्धतीने हे बघा हेही फूल एक आपलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला गोल करून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला छोटंसं असं मधी अशा पद्धतीने करायचं आहे, म्हणजे हे वेगळं फूल तयार झालं आपलं। हे बघा आता हे फूल आपण दाखवणार आहोत। मी गोल चम्मच घेतला आहे, गोल चम्मचनेही आपण फ्लावर असं तयार करू शकतो, बघू शकता तुम्ही। थोडीशी जागा ठेवायची याला अशी, त्याला आपण जवळ घेतलं ना याला जागा ठेवायची आहे आणि हे फिरतं वेगळं फूल तयार होऊ शकतं बघा। अशा पद्धतीने त्याच्यातही आपल्याला कलर टाकून घ्यायचा आहे। आता आपण काढणार आहोत अशाच पद्धतीने पानाची ही डिझाइन। फक्त आपल्याला कळीही काढू शकतो। हे बघा अशा पद्धतीने ही कळीचा आकार अशा पद्धतीने त्याच्यात आपण कलरही टाकू शकतो। व्यवस्थित अशी करून घ्यायची आपल्याला आणि वरूनही असं, आणि त्याच्यात आपण लालही कलर टाकू शकतो किंवा हे बघा अशा पद्धतीने तुमचा आवडता कलर तुम्ही टाकू शकता। अशा पद्धतीने कळीचा आकारही आपण टाकू शकतो बघा। हे बघा शेवटचं फूल शिकणार आहोत आपण एका बोटाने। याला काय करायचं आपल्याला थोडंसं आयताकार करायचं आहे आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला याला फक्त आपल्याला असं करत जायचं आहे बघा। थोडं असं दाब धरायचं इकडं, ह्याच बोटाने येतं, मी अंगठ्याचा वापर केला आहे, एकच बोटाने येतं ते। आपल्याला हळूहळू व्यवस्थित करायचं अशा पद्धतीने बघा। खूपच इझी मी फ्लावर दाखवले, कलर काय मी भरून दाखवले नाही कारण माझे कलरचे भरपूर व्हिडिओ आहेत, त्याच्यावर जा तुम्ही। आणि हे सिंपलच मी दाखवले अगदी। आता फेस्टिवल किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही काढू शकाल छोटे छोटे, म्हणून मी तुम्हाला दाखवते हे फुलं। इथंही आपण सुंदर दिसण्यासाठी डॉट टाकू शकतो, रेड कलर किंवा आवडता कलर अशा पद्धतीने बघा। मी नवीन नवीन खूप सारे शिकवण्याचे व्हिडिओ आणणार आहे, म्हणून माझं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। अशा पद्धतीने बघा सुंदर असे आपले हे बघा मी हे सामान वापरलं आहे, गोल चम्मच, मार्कर, हे बघा ब्रश, चम्मच, ही फेविकॉलची बॉटल घेतली आहे। मी तुम्हाला सांगते की आपल्याला एवढी 20 रुपयाचीच फेविकॉलची बॉटल घ्यायची आहे। काही ताईंच्या खूपच म्हणजे ताईंच्या कमेंट होत्या की फेविकॉलची बॉटल कशी यूज करता। हे बघा मी फेविकॉलची बॉटल घेतली आहे, बघू शकता। ती खाली झाली ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे, सुकवून घ्यायची आहे आणि रांगोळी आपल्याला गाळूनच भरायची आहे, नाहीतर गळत नाही। आणि हे बघा झाकणचा हा टोक आहे ना आपल्याला थोडा कट करायचा आहे, नाहीतर गळत नाही। ही खूप यूजफुल बॉटल आहे, नक्कीच ट्राय करा। मी सगळं दाखवलं आहे तुम्हाला काय यूज केलं आहे। हे बघा प्लास्टिकचं चम्मच वगैरे
माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ आणि शिकवण्याची पद्धत आणि कुठल्या गावाचे ते नक्की सांगा ताई. धन्यवाद.